आपण ऐकत आहात VAG मराठी स्टोरीज आणि मी सादर करते आहे मिसमॅच लव्ह या कथेचा पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या. चला सुरुवात करते मिसमॅच लव्ह भाग 36. हॉलमध्ये कार्तिकने गार्गीचा हात ज्या क्रूरतेने आपल्या पकडीत आवळला होता ते पाहून दादासाहेबांच्या नजरेत धोक्याची घंटा वाजली. त्यांच्या चेहऱ्यावर काळजी आणि जरबेचे भाव दाटून आले होते. ते वेगाने त्या दोघांच्या दिशेने चालत आले. कार्तिक, काय चालू आहे हे इथं? तू तिच्याशी असा का वागतोयस? आपण पार्टीत आहोत हे विसरलायस का? दादासाहेबांनी अत्यंत दबल्या आवाजात पण थंड जरबेने विचारलं. कार्तिकचा संयम आता शिखरावर होता. त्याने गार्गीला स्वतःच्या अंगाशी सावरलं पण त्याच्या डोळ्यात संताप आणि अपमानाची आग जळत होती. ग्रँडपा, भान मी नाही, ही हरवून बसलीये. आपण पार्टीत आहोत की रस्त्यावर याचा विसर पडलाय हिला. बघा हिची अवस्था. हिने मुद्दाम ड्रिंक केलंय आज. माझा आजचा दिवस, माझा सन्मान सगळं मातीत मिळवण्यासाठी हिने हा घाट घातलाय. मघाशी गाडीत हिने मला चॅलेंज दिलं होतं आणि आता ते प्रत्यक्ष करून दाखवलंय. किती होपलेस आहे ही मुलगी, असं म्हणून त्याने घृणेने तिचा हात झटकला. दादासाहेब क्षणभर स्तब्ध झाले. त्यांना आपल्या कानावर विश्वासच बसत नव्हता. तिने ड्रिंक केले? गार्गी, असं का केलंस तू? ओ दादासाहेब, बरं झालं आलात. एक तुम्हीच तर आहात ना या घरात मला समजून घेता. नाहीतर सगळे माझा क्लास काढण्यातच धन्यता मानतात. जणू काही मी म्हणजे रस्त्यावर पडलेली मुलगी आहे. तिची ती भरकटलेली बडबड ऐकून दादासाहेबांनी तिला पुन्हा प्रश्न केला. गार्गी, तू ड्रिंक का केलंस? ड्रिंक? कसलं ड्रिंक? मी तर बस तो भारीतला ऑरेंज ज्यूस पिले. काय मस्त होता सांगू. तिने बोटांनी खुणेने इशारा करत पुन्हा एकदा त्या धुंदीत वेड्यासारखं स्मित दिलं. ग्रँडपा, बघा ऐन पार्टीत हिने कसा गोंधळ घातलाय. काय करू आता मी? माझं डोकं सुन्न झालंय. तिथे मिस्टर सोमन यांची भेट घ्यायची होती आणि इथे हिचे हे उद्योग सुरू आहेत. अजून पार्टी नीट सुरूही झाली नाहीये आणि ही वेळ आली आहे. आता ही पार्टी मी अशीच अर्धवट सोडून कसा जाऊ? कार्तिक चरफडला. कार्तिक, आता त्याला काही पर्याय नाही. तिची अवस्था गंभीर आहे. आता तिला इथे ठेवून फक्त तमाशाच होईल. सध्या तू हिला घेऊन घरी जा आणि तिला तिथं सोडून पुन्हा माघारी ये. आणि तोपर्यंत काय? बरं, माझं सोडा, पण जर कोणी ही कुठे आहे असं विचारलं तर काय उत्तर देणार आहोत आपण? कार्तिकने संतापाने गार्गीकडे पाहिलं. तू माझ्याकडे रागाने बघू नकोस हा. मी नाही घाबरत तुला आणि मी कुठेही जाणार नाहीये. म्हणून ती पुन्हा पार्टीच्या दिशेने चालू लागली तसा कार्तिकने तिचा हात पकडून तिला मागे खेचला. कार्तिक, आपण सांगू शकतो की तिची अचानक तब्येत बिघडली आहे. तू तिला सोडून येतोयस असं मी मॅनेज करतो, पण इथून हिला तातडीने बाहेर काढणं जास्त महत्त्वाचं आहे. दादासाहेबांनी परिस्थिती सावरून धरली. पण ग्रँडपा, हिने आज अति केलंय. मला हे अजिबात मान्य नाही. समजा अशी चूक माझ्याकडून झाली असती तर तुम्ही मला जाब विचारला नसता का? मी तिला जाब नक्कीच विचारणार आहे कार्तिक, पण आत्ता ती वेळ नाहीये. ती या अवस्थेत काही बोलण्याच्या स्थितीत तरी आहे का? ठीक आहे, चल आता घरी मुकाट्याने. म्हणून त्याने पुन्हा तिचा हात पकडला आणि तिला बोलवणार तेवढ्यात समोरून निधी, गायत्री, श्रीकांतराव आणि मनीषचा ताफा तिथं आला. कुठं नेतोयस तू मला? मी नाही येणार. मला पार्टी एन्जॉय करायची आहे. गार्गी हात झटकत ओरडली. गार्गी, डोकं फिरवू नकोस आता माझं. कार्तिकने दात ओठ खात तिचा हात पुन्हा एकदा घट्ट पकडीत घेतला. निधी आणि मनीषने एकमेकांकडे पाहत कुत्सितपणे स्मित केला.
अरे बापरे, ही अशी का वागते कार्तिक? गायत्रीने अत्यंत साशंक नजरेने विचारलं. हो ना. बाप रे, ड्रिंक वगैरे केली की काय हिने? निधीने जाणीवपूर्वक ठिणगी टाकली. काय ड्रिंक ड्रिंक लावलंय यार तुम्ही? निधी काकू, मी फक्त ज्यूस प्यायले. ज्यूस पिणं हा सुद्धा आता गुन्हा झालाय का? गार्गी धुंदीत ओरडली. बाई ग, किती निर्लज्ज मुलगी आहे ही. एवढ्या मोठ्या सोहळ्यात तिने आमचा तमाशा मांडला. बघा बाबा, तुमचीच चॉईस आहे नाही. तिने तिची लायकी दाखवून दिली आणि मी काही बोलले की माझाच राग येतो तुम्हाला. गायत्रीने टोमणा मारला. लायकी? वा. गार्गी टाळ्या वाजवत म्हणाली. हो, माझी लायकी काढल्याशिवाय या गायत्री इनामदारांना चैन कशी पडेल? पण गायत्री इनामदार, तू स्वतःला समजतेस काय? तुला माझा नक्की प्रॉब्लेम काय आहे? गार्गीची बडबड पुन्हा टोक गाठू लागली तेव्हा कार्तिकने क्षणाचाही विलंब न लावता तिचं तोंड आपल्या हाताने दाबलं. गप्प बस आता, सगळे लोक बघतायत. कार्तिकच्या शब्दात जरब होती. कार्तिक, आता वेळ वाया घालवू नकोस. हिला घेऊन तातडीने निघ. दादासाहेब घाईने म्हणाले. हो, जातोय ग्रँडपा, पण ही ऐकेल तर ना. अहो, पाहिलंत का, ही चक्क मला आरेतुरी करते. गायत्रीने अपमानित स्वरात श्रीकांतरावांकडे पाहत म्हटलं. गायत्री, ती नशेत आहे. श्रीकांतराव तिला सावरत म्हणाले. ते नशेत हा शब्द ऐकताच गार्गी पुन्हा वळली. हो, करणार तुला अरेतुरे, कारण तुम्हाला माझी गरज आहे आणि गरज असतानाही तुम्ही सारखं मला तुच्छ लेखत असता. दुपारी पण माझा अपमान केलाय यांनी, म्हणत ती दादासाहेबांच्या जवळ गेली आणि त्यांचा हात धरून म्हणाली. दादासाहेब, खरं सांगू, क्षिती आणि निधी काकू सोडली ना तर या घरात माझ्याशी कोणी प्रेमाने बोलतही नाही. ती आता निधीकडे वळली आणि तिचा हात हातात घेतला. निधी काकू, क्षिती, या घरात फक्त तुम्हीच मला समजून घेता. बाकी सगळे तर इथे मशीन आहेत. निधी काकू, थँक्यू हा, तुम्हीच माझं दुःख समजता. पण ही गायत्री, ती तर मला सारखी पाण्यात पाहते आणि हा कार्तिक इनामदार, तो तर तिचाच सुपुत्र आहे. सतत मला माझा क्लास आणि स्टँडर्ड दाखवत असतो. हिटलर कुठला. कार्तिकने वैतागून डोळे मिटले. गार्गी आता पूर्णपणे नियंत्रणाबाहेर गेली होती. गार्गी, माझं ऐकशील ना आता? घरी जा कार्तिक सोबत, मी सांगतोय म्हणून. चल, मी नेतो तुला गाडीपर्यंत. दादासाहेबांनी मायेने तिची समजूत घातली. ओके, तुम्ही म्हणताय म्हणून. म्हणून फक्त मी जाते. गार्गीने गायत्रीकडे एक रागाचा कटाक्ष टाकत मान्य केलं. दादासाहेबांनी तिचा हात पकडला आणि मागील दरवाजातून तिला पार्किंगच्या दिशेने घेऊन गेले. कार्तिक संतापाने पाय आपटत त्यांच्या मागे चालत होता. पार्किंगमध्ये आल्यावर दादासाहेबांनी विचारलं. कार्तिक, शंकर कुठे आहे? शंकर राहू द्या आता. त्याच्यासमोर ही पुन्हा काहीतरी बरत बसेल. त्यापेक्षा मीच जातो सोडायला, म्हणत कार्तिक पटकन ड्रायव्हिंग सीटवर बसला. दादासाहेबांनी गार्गीला बाजूच्या सीटवर बसवलं. कार्तिक, तिचा सीट बेल्ट लाव, दादासाहेब बजावून म्हणाले. कार्तिकने तिरस्काराने डोळे फिरवले आणि सीट बेल्ट लावण्यासाठी तिच्या दिशेने झुकला. पण गार्गीच्या इतक्या जवळ येताच त्याला तिच्या परफ्यूमचा तो मंद दरवळ जाणवला. तिने तोच लिमिटेड एडिशन परफ्यूम लावला होता जो त्याने मोठ्या अपेक्षेने तिला प्रेस कॉन्फरन्सला दिला होता. तिने तो लावला या विचाराने एक क्षणभर समाधान वाटलं, पण ते क्षणभरच टिकलं. काय करतोयस तू? तो इतक्या जवळ आल्याचं पाहून ती ओरडली. सीट बेल्ट लावतोय. मला काही हौस नाही आहे तुझ्याजवळ येण्याची. विचार पण करू नकोस तसा. मला विचार करायचाच नाही आहे. कार्तिकने कसाबसा सीट बेल्ट लॉक केला आणि बाजूला होत रागाने इंजिन स्टार्ट केलं. गाडी आता इनामदार विलाच्या दिशेने सुसाट वेगाने धावू लागली.
गार्गी, व्हॉट एव्हर, तू जे काही केलंस ना आज, ते मला मुळीच पटलेलं नाही आहे. ही पार्टी माझ्या करिअरसाठी किती महत्त्वाची होती हे तुला वारंवार सांगूनही तू तशीच वागली आहेस. यासाठी मी तुला कधीच माफ नाही करणार. कार्तिकने स्टिअरिंगवर आपली पकड आवळली. आणि तुम्ही काय करता हे कधी दिसतं का तुम्हाला? तुम्ही इनामदार स्वतःला काय समजता? सतत दुसऱ्याचा अपमान करणं, त्याला खालच्या पातळीवर नेणं आणि आम्ही हे सगळं शांतपणे सहन करायचं का? का? तर आम्ही मध्यमवर्गीय आहोत म्हणून. तुझी ही फालतू बडबड आता बंद कर. माझं डोकं दुखतंय. डोकं तर दुखणारच ना. त्याला काही कारण लागतं का? आणि हो, मी नाही करणार बंद. काय करणार आहेस तू? तुझं ते शिस्तीचं आणि रोबोटसारखं जगणं तुझ्यापुरतं ठीक आहे, पण मला एक कळत नाही. असं होतं तर एखाद्या रोबोटसोबतच लग्न करायचं होतं ना. पैशांची तर काही कमी नाही तुम्हाला. उठ म्हटलं की उठणारा आणि बस म्हटलं की बसणारा असा चांगला रोबो मिळाला असता की तुला. गार्गी, शट अप. आता एक शब्द जरी तोंडातून निघाला ना तर तुला याच क्षणी रस्त्यात सोडून देईल. तुला त्याशिवाय काय येणार आहे? तशीही तुमच्या घरात माणसांची किंमत शून्यच आहे. माणुसकी नावाची गोष्ट कशाशी खातात हे तरी ठाऊक असेल का तुला? ती बोलली आणि अचानक तिचा बांध फुटला. ती ढसाढसा रडू लागली. आ हा हा हा. ए, मूर्ख आहेस का? आता रडत का आहेस? सगळं तुझ्यामुळे झालंय. मी माझ्या मार्गाने सुखात चालले होते ना, पण तू ओढलंस मला त्या दिवशी आणि तेव्हापासून माझ्या आयुष्याचं सगळं मातेर झालंय. प्रियांश आणि मी खुश होतो आमच्या आयुष्यात. का आलायस तू माझ्या आयुष्यात? तू सुरुवात केली आहेस या सगळ्याची आणि त्यामुळेच मला हे लग्न ओझ्यासारखं वाहावं लागतंय. तुझं पद वाचवण्यासाठी तू माझा वापर करतोयस आणि वरून मला कवडीचीही किंमत देत नाहीस. आय हेट यू. आणि ती गायत्री, ती तर काय समजते स्वतःला काय माहीत. गार्गी, माइंड युअर लँग्वेज. कार्तिक ओरडला. हो, तीच गायत्री. पार्टीला निघताना मला म्हणते कशी, हे लग्न फक्त एक नाटक आहे, कारण कार्तिक तुला कधीच बायको म्हणून स्वीकारणार नाही. माय फुट, जणू काही मी मरायला लागले कार्तिक इनामदारशी लग्न करायला. अरे कोण आहे हा कार्तिक इनामदार? एक साधा अतिश्रीमंत, हायजीनचा वेडा आणि डोकं नसलेला रोबोट. मला काय वेड लागले का म्हणून मी या रोबोटशी लग्न करेन? गायत्री इनामदारला वाटतंय जणू काही सोनं लागलंय तिच्या मुलाला. ओ, तर मॉम काहीतरी बोलली होती हिला निघण्याआधी, म्हणून हिचा मूड खराब होता. पण म्हणून ड्रिंक केले काही नाही? हा विचार कार्तिकच्या मनात विजेसारखा चमकला. त्याने तिला विचारलं, अच्छा, म्हणून तू ड्रिंक केलंस माझा इतका महत्त्वाचा दिवस खराब करण्यासाठी? अरे यार, मी ड्रिंक केलेलं नाही आहे मिस्टर कार्तिक. मी फक्त ऑरेंज ज्यूस प्यायले होते, जो तूही पिला होतास. मला नाही राहायचं यार तुमच्या घरात. यार, मला कंटाळा आलाय आता या खोटेपणाचा. आय हेट यू ऑल. क्षिती आणि निधी काकू सोडली तर कोणीच नीट वागत नाही माझ्याशी. आय मिस यू दादा. प्रियांश, ओ गॉड, सोडव मला इथून. गार्गी एकटीच वेड्यासारखी बडबड करत हुंदके देत होती. कार्तिक तिचे ते शब्द कसे बसे झेलत होता. अखेर इनामदार विलाचं गेट समोर आलं. त्यांनी गाडी थांबवली. तिचा सीट बेल्ट सोडला आणि तावातावाने उतरून तिच्या बाजूला आला. तिला गाडीतून बाहेर खेचलं तशी ती पुन्हा गोंधळ करू लागली. मला नाही राहायचं इथे, मी जाते. तुझं काम झालंय आता. कॉंग्रॅच्युलेशन मिस्टर इनामदार, CEO झालायस तू आज. प्लीज मला आता जाऊ दे. ते सगळं मला सांगून काहीच उपयोग नाही आहे. उद्या दादासाहेबांना सांग काय ते. चल आता म्हणत त्यांनी तिला ओढतच आत आणलं. घरामध्ये फक्त महादू हजर होता. तो तिला ओढतच बेडरूममध्ये घेऊन आला आणि रागाच्या भरात तिला सोफ्यावर ढकललं. आता गप्प इथंच बसून राहा.
उद्या सकाळपर्यंत या रूमच्या बाहेर पाऊल जरी टाकलंस ना तर गाठ माझ्याशी आहे. मग त्याने आपला ब्लेझर सरळ केला आणि रूम लॉक करून तो तिथून तडक बाहेर पडला. कार्तिकने गाडी पुन्हा हॉटेलच्या दिशेने वळवली, पण त्याचं लक्ष रस्त्यापेक्षा जास्त गार्गीच्या मघाशी बोललेल्या त्या शब्दांकडे होतं, जे त्याच्या मनात एखाद्या वादळासारखे घुमत होते. गाडीच्या शांततेत त्याला गार्गीचा तो रडवेला आवाज आणि तिचे ते आरोप स्पष्ट ऐकू येत होते. या घरात राहण्याचा कंटाळा आलाय मला. इथे सगळे माझा अपमान करतात. माझं मी चांगलं आयुष्य जगत होते ना. का आलास तू? सगळं तुझ्यामुळे झालंय. तुझ्यामुळे मला हे मनाविरुद्ध असलेलं लग्न करावं लागलंय. मी खरोखरच इतका निष्ठुर आहे का की मला फक्त माझी शिस्त आणि काम या पलीकडे काहीही दिसत नाहीये? त्याने स्टीअरिंगवर आपली पकड अजून घट्ट केली. गार्गीचं ते रोबोट म्हणणं त्याच्या अहंकाराला कुठेतरी खोलवर लागलं होतं, पण त्याहीपेक्षा जास्त त्याला त्या एका गोष्टीची जाणीव टोचत होती, जी गार्गीने जाता जाता सांगितली होती. तर मॉमने तिला असं म्हटलं की हे लग्न फक्त एक नाटक आहे आणि म्हणूनच तिचा मूड खराब होता. इतका महत्त्वाचा दिवस, पण कार्तिक थोडा अस्वस्थच झालेला. त्याला गार्गीने आज मारलेला तो लिमिटेशन एडिशन परफ्यूम आठवला. तिने तो लावला होता, म्हणजेच कुठेतरी तिलाही या पार्टीचं आणि त्याच्या सन्मानाचं महत्त्व होतं. मग नक्की बिनसलं कुठे? आणि ती तर म्हणाली की तिने फक्त ऑरेंज ज्यूस पिला होता. जर तिचं म्हणणं खरं असेल तर ज्यूसमध्ये अल्कोहोल कसं आलं? कोणीतरी तिला जाणीवपूर्वक फसवलंय की कसं? हा कोणाचा कट आहे? हे सगळंच कसं कळेल? कार्तिकचं डोकं सुन्न झालं होतं. त्याला गार्गीने घेतलेलं प्रियांचं नाव आणि तिचं ते असहाय्य रडणं आठवलं. तिला या घरात आता गुदमरल्यासारखं होतंय. शिवाय ती 4 वेळा म्हणाली की तिला माझ्यासारख्या रोबोटशी लग्न करण्यात काहीही इंटरेस्ट नाही आहे. ही गोष्टही त्याला कुठेतरी सलत होती. काहीच वेळाने हॉटेलची तीच रोषणाई पुन्हा एकदा डोळ्यासमोर आली. कार्तिक हॉटेलमध्ये पोहोचलेला. त्याने गाडी पार्किंगमध्ये लावली आणि आरशात स्वतःचा चेहरा पाहिला. डोळ्यात तसं म्हणायला गेला तर आता गार्गीबद्दल संताप नव्हता, पण आता त्यात संशयाची एक पालही चुकचुकत होती. कारमधून उतरत त्याने आपला कोट सावरला आणि पुन्हा एकदा त्या झगमगाटात शिरण्यासाठी स्वतःला तयार केलं. पण यावेळी त्याच्या डोक्यात फक्त CEO पद नव्हतं, तर गार्गीने निर्माण केलेले अनेक प्रश्न होते. आजचा भाग इथे संपलेला आहे. कार्तिकने आज थोडा तरी विचार केला. बघूया आता जे काही झालंय त्यावर बाकी सगळे रिॲक्ट कसे करतील, गार्गी या सगळ्याला उत्तर काय देईल आणि कार्तिक याच्या तळाशी जाईल का, हे सगळं जाणून घेण्यासाठी ऐकत रहा मिसमॅच लव्ह. कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच.